नमस्कार, मी गणेश श्रीकांत पाटील. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व तहसीलदार यांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. तर पदोन्नती देण्याचं कारण काय? या 5 वर्षामध्ये तहसीलदारांनी शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा सपाटा लावला आहे. बिल्डरांना जमिनी देत असून शेतकऱ्यांची नावं उडवणं, फेरफार बदली करणं, सर्वे नंबर बदली करणं, अशा प्रकारे जो काय भ्रष्टाचार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. ह्याच्यामुळे या लोकांना पदोन्नती दिलेली आहे का? चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आज सर्व शेतकऱ्यांची जर तुम्ही बघाल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची नावं ही सातबाऱ्यामधून गाल करण्यात आलेली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की जे वडदार 2 आहेत त्यांना 1 करण्यात येईल सातबाऱ्यावर. तर त्या गोष्टी न करता बिल्डरांच्या सांगण्यावर, मंत्र्यांच्या सांगण्यावर आणि आमदार खासदारांच्या सांगण्यावरती शेतकऱ्यांना भूमिहीन करत आहेत. जिचा कूल लागलेला आहे त्याचा कूल उडवण्यात येत आहे, त्याचा सातबाऱ्यावरून नाव कमी करण्यात येत आहे. अशा प्रकारचं तहसीलदार या लोकांनी या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदारांना पदोन्नती दिलेली आहे का? उपजिल्हाधिकारी करणं याच्यासाठी असं काय त्या लोकांनी या 5 वर्षामध्ये तीर मारलं आहे? अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याची कामं केलेली आहेत. मंत्री, आमदार, खासदार या लोकांनी मोठमोठ्या बिल्डरांचे दलाल होऊन गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असून आणि या असे सर्व प्रकार करत असून कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही. पोलीस प्रशासन पण बिल्डरांना साथ देत असून आणि अनेक वेळा तक्रारी देऊनही पोलीस किंवा कोणीही त्यांच्यावरती कारवाई करायला तयार होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदारांचे केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची सोडून अशा लोकांना पदोन्नती देऊन बसवण्याची कामं जी केलेली आहेत. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त भ्रष्टाचार हा याच कार्यकालामध्ये झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याची कामं केलेली आहेत. आणि बऱ्याच वेळा